नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। दैनिकाच्या संपादकाला शिवीगाळ करून जीव मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी निवेदन सादर। अंबड दैनिक जगत मित्रचे संपादक संतोष विष्णू भुतेकर यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजी जगन्नाथ गायकवाड याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन हे 27/4/2024 रोजी अंबड तहसील यांना सर्व पत्रकार बंधूच्या वतीने देण्यात आले। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने पत्रकार बांधवांशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले। नमस्कार, मी गीताराम मते। आज मराठा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे। आमचे संतोष भुतेकर संपादक दैनिक जगमित्र यांना एका पक्षाच्या सरपंचाने धमकी दिलेली आहे। या धमकी मागे नेमकं कोण आहे याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे आणि संबंधित जो सरपंच आहे, जो पक्षाचा आहे, त्याच्यावर पक्षाच्या वतीने कारवाई केलीच पाहिजे। पण तहसीलदार यांनाही आम्ही तहसीलदार मार्फत गृहमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि अशा प्रकारे जर पत्रकाराला कोणी धमक्या देत असेल, कोणी हे करत असेल तर हे एकदम चुकीचं आहे। आज जगामध्ये तुम्ही बघितलं तर पत्रकारची संख्या फार झपाट्याने कमी होत चालली आहे, कारण चांगले लिहिणारे, चांगले हे करणारे पत्रकार फारपणे कमी होत आहेत। आणि अशा प्रकारे जर धमकी देत असेल, चांगले लिहिणाऱ्याला कोणी धमकी देत असेल तर ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे। याचा आम्ही या मराठी पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि यामागे नेमका मोरक्या कोण आहे, याला कोणाचं पाठबळ आहे का? ज्या उमेदवाराच्या विरोधात बातमी छापली त्या उमेदवाराचंच पाठबळ त्याला आहे, याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। आम्ही पुन्हा एकदा या घटनेचा सर्व निषेध। नमस्कार, अंबड सकल पत्रकार संघाच्या वतीनं आज सन्माननीय तहसीलदार यांच्या मार्फत गृहमंत्री व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मानला जातो। निर्भीडपणे रोखठोक स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपल्या संसाराशी लग्न होऊन समाजातील मूलभूत प्रश्नावर तो रोखठोकपणे लिखाण करत असतो। परंतु रोखठोक लिखाण केल्याच्या नंतरही काही दांभिक विचारसरणीच्या लोकांना त्यांच्या पोटात पोट सुरू उठत असतो। आणि याचंच उदाहरण म्हणजे दैनिक जगमित्रचे सन्माननीय संपादक संतोषजी भुतेकर यांनी जे लोकसभेला उमेदवार आहेत दानवे यांच्याविषयी रोखठोक लिखाण केल्यानंतर किंवा या मतदारसंघामध्ये त्यांनी जे विकास कामं केलेली नाही आहेत त्याबाबत रोखठोक लिखाण केल्याच्या नंतर त्यांचे जे कार्यकर्ता आहेत गायकवाड या कार्यकर्त्यांनी धमकी दिलेली आहे, जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। ही गोष्ट अत्यंत संतापजनक आहे। लोकशाहीमध्ये पत्रकारांना हे व्यक्ती स्वतंत्र आहे आणि त्याबाबत रोखठोक लिखाण करून समाजाच्या मूलभूत प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतो। परंतु या प्रकारे जर कोणी असं जीवे मारण्याची धमकी देत असेल तर हे नक्कीच खेदजनक आहे। त्यामुळे अंबड पत्रकार संघाच्या वतीनं संबंधित व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात मागणी आम्ही या संदर्भात निवेदन सादर केलेलं आहे। धन्यवाद। आपलं नाव? मी अनिल भालेकर सर। नमस्कार, मी अशोक गाडे। आम्ही आज सकल पत्रकारांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे। आमचे जालन्याचे संपादक दैनिक जगमित्रचे संपादक संतोष भाऊ भुतेकर यांना एका पक्षाच्या कार्यकर्त्याकडून धमकी आली की तुला घरी येऊन बघतो आणि तुला घरी आल्यानंतर शिवीगाळ केली, आरोग्याची भावे शिवीगाळ केली। ही घटना अत्यंत निंदनीय आहे। लोकशाहीमध्ये पत्रकाराला अशा धमक्या देणे तसेच पत्रकाराच्या घरी जाऊन तुला येऊन बघतो असं बोलणे हे अत्यंत चुकीचं आहे। पत्रकार हा समाजाचा आरसा आहे। जर पत्रकारांनी रोखठाक भूमिका घेतली नाही तर सामान्य जनता यापासून नुकसान होऊ शकते। धन्यवाद। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।